नमस्ते मित्रांनो. तुम्ही हा फोटो बघितलेलाच असेल, राईट? की ज्यामध्ये आपण पेरेंट्स लोकं किंवा बरेचसे पेरेंट्स लोकं ही आपल्या मुलांसाठी जेवढं काही जास्त देता येईल, त्या सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे असं नाही आहे. पण ते कितपत द्यावं ह्यालाही काहीतरी थोडीशी मर्यादा पेरेंट्सने ठेवली पाहिजे. नाहीतर काय होतं, की मुलं की आपले फॅमिली मेंबर्स, मी मुलं म्हणजे मुलांचंच नाही सांगत आहे, एखाद्या घरातला कर्ता पुरुष असेल, तर संपूर्ण फॅमिलीसाठी खूप काम करतो. कारण त्याला असं वाटतं, की माझ्या घरच्या मेंबरने आरामात आनंदी राहावं आणि दॅट इज व्हेरी नॉर्मल, नॅचरल. पण आपण असं करत असताना ह्या गोष्टी पण लक्षात ठेवल्या पाहिजे, की आपण किती दिलं पाहिजे किंवा जेव्हा आपण जास्त सवलती उपलब्ध करून देतो, त्यावेळेला कदाचित अजाणतेपणे ती मुलं किंवा फॅमिली मेंबर थोडेसे आळशी बनतात. ते रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही. ते त्यांच्या लाईफला ओन करत नाहीत आणि मग त्या काही गोष्टी स्वतःहून पुढे जाऊन कोणता इश्यू आला तर हँडल करणं त्यांना कठीण जातं. कारण त्यांना अशा प्रकारच्या आरामाची सवय झालेली असते. म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे, की डेफिनेटली सुखसोयी दिल्याच पाहिजेत आणि फॅमिली मेंबर किंवा मुलं जे कोणी असतील, तो त्यांचा हक्क आहे. पण हे करत असताना देखील हे पण लक्षात ठेवलं पाहिजे, की काही वेळेला त्यांना आपण स्वावलंबी बनवलं पाहिजे. काही वेळेला काही गोष्टी थोड्या कमी दिल्याने त्या गोष्टीचा त्यांना त्या गोष्टींची त्यांना सवय लागणार नाही. की काही वेळेला ती गोष्ट डिले केल्याने त्यांना त्या गोष्टीवर डिपेंड राहता येणार. काही वेळेला त्यांना त्या गोष्टी अर्न करायला सांगून त्या गोष्टींचं महत्त्व आपण पटवून देऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारच्या जर आपण गोष्टी केल्या, तर डेफिनेटली ती आपले फॅमिली मेंबर, मुलं असतील किंवा कोणतेही फॅमिली मेंबर असेल, ते संपूर्णपणे आपल्यावरती डिपेंड राहणार नाहीत आणि जेणेकरून जरी आपल्याला काही जरी झालं, तरी आपण एकदम निर्धास्त राहू शकतो, की आपले फॅमिली मेंबर आरामात पुढचं जीवन जगू शकतात. होप तुम्हाला यातला मेसेज समजला असेलच. धन्यवाद ही गोष्ट ऐकल्याबद्दल आणि समजल्याबद्दल. आपला उर्वरित दिवस चांगला जावो. थँक्स आणि बाय फॉर नाऊ.